म्हणून एक विचारतोय की जप करणं पाप आहे का पुण्य? पुण्य. झाकून झाकून जप केला आणि सुनबाईला काय वाटतं की सासूबाई 3 तास एका जागेवर बसतात, कडक पत्तीचा चहा आणून दिला तर सासूबाई म्हणलं झाकून ठेव, मी आता गल्लीत ठेवून येते, काही गरज आहे का? गल्लीत गेला तर समोरच यमुना अक्का होत्या. मग यमुना अक्काने विचारलं कुठे गेलता मला सकाळपासून, दिसलेच नाही तुम्ही. म्हणले मी तेच सांगायला आले तुला, मी आज एकादशीच्या निमित्ताने एका जागेवर बसून 3000 जप केला, चहा सुद्धा पिला नाही, पण तुला सांगायला आले. मातीत गेला. सांगितलं केलेलं जप वाया गेला, लोकाला सांगून. पुण्य करता होय पाप, हे कलियुग आहे. सदाचार लोपलाय. लोपले ज्ञान जगी तो मिनती ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा महादेव सेवती साधू सेवती साधू का? कलियुग आहे. परनिंदा वाढली, परद्रव्याची अभिलाषा वाढली, अहिंसा राहिली नाही, आई बापाचा अनादर होत आहे. एक जणाच्या गाडीवर 50 लाखाची गाडी होती, त्या गाडीवर पाठीमागे लिहिलं होतं आई वडिलाची पुण्याई. काय भाग्यशाली हो, आई वडिलाची पुण्याई. मग एक जणांनी विचारलं तुमचे आई वडील कुठे आहेत? म्हणले वृद्धाश्रमात नेऊन घातले. लाज वाटत नाही, 50 लाखाची गाडी आहे त्याच्यावर नाव टाकलं आई वडिलाची पुण्याई. माय बाप कुठे आहेत? हे कलियुग आहे. सगळे प्राणी कामकिंकर बनलेले आहेत. देवदेवताबद्दल प्रेम राहिलेलं नाही, आपापसामध्ये माणुसकी राहिलेली नाही. एकमेकाबद्दल प्रेम राहिलं नाही. ब्राह्मण हीन कर्मरत बनलेले आहेत. क्षत्रिय त्यांच्या ठिकाणी शौर्य राहिलेलं नाही. वैश्य अनाचाराने धन कमवतात आणि शूद्र, त्या शूद्रांना वाटते की आपण वेद शिकावा. यालाच कलियुग म्हणतात. स्नान संध्या संपली, ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात तेच माहित नाही. स्वतःला पंडित समजणारे कुसंगी व्यभिचारी बनलेले आहेत. म्हणून तुकोबारे वर्णन करतात